नमस्कार. मी दोन दिवसापूर्वी सांगितलंच की आमच्या हास्य वर्गातर्फे आमचं एक वार्षिक स्नेह संमेलन होतं आणि आम्ही त्याच्यामध्ये एक नाटकामध्ये भाग घेतला. मी पुन्हा बालपणात गेले. बालपणात शाळेमध्ये प्रत्येक ह्याच्यामध्ये मला निवडलं जायचं, पण घरून एकच हे असायचं की कपड्याचा किंवा काही कानातले आण, हे आण, असलं काही असेल तर भाग घ्यायचा नाही. पैसा खर्च करायचा असेल तर भाग घ्यायचा नाही. जास्त वेळ शाळेत थांबायचं तर शाळेच्या वेळेत आणि पैसे खर्च न करता काही करता येत असेल तरच भाग घ्यायचा, नाहीतर भाग घ्यायचा नाही. हे अगदी घरून अगदी कडक आज्ञा होती. आणि कुठे नेणार असतील स्पर्धेसाठी तर जायचा यायचा आम्हाला कोणाला म्हणजे जमणार नाही. जो प्रत्येकाला म्हणजे वडिलांच्या माझ्या 3 ड्युट्या होत्या. आईला घराबाहेर पडणं माहीत नव्हतं. भावंडं बाकीची म्हणजे 2 भाऊ माझे कामाला लागले होते. मी लहान म्हणजे खूपच त्यांच्यापेक्षा लहान असल्यामुळे. आणि ते एकदम ह्याच्याबद्दल अगदी सांगितलेलं होतं. त्यामुळे शाळेत खूप लिमिटेशन आल्या माझं म्हणजे निवड झाली तरी मला सांगावं लागायचं नाही, मी भाग घेऊ शकत नाही. मग कॉलेजला ही थोडीफार तीच परिस्थिती होती की जास्त कपडे वेशभूषाला कपडे खर्च न करता साध्या 1-2 ह्याच्यामध्ये भाग घेतला होता. शाळेतही तसेच, जिथे खर्च नाही तिथे किंवा घरातल्याच वस्तूने करता येत असेल अशामध्ये भाग घेतला. लग्न झाल्यावर माझ्या सासूबाईंना नाही आवडायचं. माझ्या सासूबाईंनी अगदी पूर्णपणे त्याला मला बंदी केली की नाही म्हणून. आणि त्यांचं वयही खूप होतं. आणि माझ्या मिस्टरांचं एकच वाक्य असायचं की माझे यजमान नेहमी म्हणायचे की तिला दुखवू नकोस. आणि खरं तर ऑफिसमध्ये मी केलेलं ह्यांना कळलंही नसतं. मी ऑफिसमध्ये जेव्हा नवरात्र वगैरे असायची तेव्हा बायकामध्ये नाचून वगैरे घ्यायची. पण आमच्या कार्यालयाच्या स्नेहसंमेलनात वगैरे मी भाग नाही घ्यायची. पण माझी मुलगी जशी मोठी व्हायला लागली तर मुलगी मात्र माझी बऱ्याच ठिकाणी भाग घ्यायची. आणि तिला मी पूर्णपणे मी त्यांना म्हणायची की तिला जाऊ द्या. आणि मग ती प्रत्येक ह्याच्यात जायची. मी पतंजली योग समितीमध्ये जोडले गेले आणि तिथे मात्र मला माझ्या गुणांना खूप वाव मिळाला. तिथे आम्ही योग दिन करायला लागलो. तो योग दिन हल्ली पण त्याच्या आधी आम्ही महिला दिन वगैरे करायचो. तर मग तिथे मला खूप माझा वाव मिळाला आणि मी त्याच्यामध्ये खूप भाग घ्यायला लागले. आता इथे हास्य ह्याच्यामध्ये जेव्हा क्लबमध्ये जेव्हा मला घेतलं आणि जेव्हा मला कळलं की यशवंतराव नाट्यगृहात, खरंच सांगते मी, मला माहिती आहे की माझे खूप लिमिटेशन आहे. मी खूप छान कलाकार नाही आहे. पण जिथे मोठ्या कलाकारांनी भाग घेतला, काम केलं, तिथे मला करायला मिळणार ह्याचा मला इतका आनंद झाला आणि तो क्षण मी खूप छान जगले. तर मला असं वाटतं की तुमच्याही अंगामध्ये सुप्त कलागुण असतील तर त्या कलागुणांना दाबून ठेवू नका. जगून घ्या, मनसोक्त जगून घ्या. आणि आजकाल खूप छान वाव मिळतो आणि बऱ्याच गोष्टीला घरून सुद्धा तेवढी बंदी नसते. तर मनसोक्त जगून घ्या, आनंदी राहा, हेच सांगते. तुम्ही माझं ऐकता त्याबद्दल धन्यवाद.